नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन गट ब परीक्षेसाठी टॉप 100 प्रश्न बघणार आहोत। ओके, टॉप 100 करंट अफेअरचे प्रश्न आपण बघणार आहोत। येत्या 2 फेब्रुवारी रोजी तुमची कंबाईनची परीक्षा आहे। कंबाईन गट ब ची तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये हे जे 100 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, हे प्रश्न तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहेत। आता बघा, हे जे 100 प्रश्न आपण घेणार आहोत याचा बघा तुम्हाला अभ्यास करायचाच आहे, परंतु आपण राज्यसेवा परीक्षेसाठी जे 100 प्रश्न घेतलेले होते, ओके, त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार। राज्यसेवा परीक्षेसाठी बघा 1 डिसेंबर रोजी तुमची राज्यसेवेची परीक्षा झाली। या परीक्षेसाठी सुद्धा आपण असाच एक लेक्चर घेतलेला होता ज्यामध्ये आपण 100 प्रश्न घेतलेले होते। तो लेक्चर सुद्धा तुम्ही बघून घ्या किंवा बघा त्याचे जे लेक्चर नोट्स आहेत ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देतो। तिथून तुम्ही ते जे लेक्चर नोट्स आहेत म्हणजे जे 100 प्रश्न आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा। ओके, ते सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्न बघणार आहोत आणि मी तुम्हाला आधी प्रश्न वाचून दाखवणार, त्यानंतर तुम्हाला मी ऑप्शन्स वाचून दाखवणार। ओके, आणि जर तुम्हाला विचार करायला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा। व्हिडिओ पॉज करून तुम्ही विचार करून उत्तर देऊ शकता। ओके, मी तुम्हाला विचार करायला वेळ देणार नाही, मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगणार आहे। ओके, आणि जर तुम्हाला बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर असल्या कारणाने तुम्ही स्पीड स्वतःच्या हिशोबाने वाढवून तुम्ही लेक्चर बघू शकता किंवा स्पीड तुम्ही कमी करून लेक्चर बघू शकता। ओके, आता आपण एकानंतर एक 100 प्रश्न बघूया आणि मी तुम्हाला आधीच सांगतो बघा 100 पेक्षा थोडे जास्त प्रश्न आहेत। ओके, टॉप 100 प्रश्न मी इथे लिहिलेला आहे, परंतु 100 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला इथे मिळणार आहेत कारण ॲडव्हर्टाइजमेंट लेट आलेली होती। नॉर्मली 1.5 वर्षाचे करंट अफेअर आपण घेत असतो, परंतु ॲडव्हर्टाइजमेंट लेट आल्या कारणाने 4 ते 5 महिने एक्स्ट्रा बघा करंट अफेअर आपण यामध्ये टाकलेला आहे। ठीक आहे, म्हणून 100 पेक्षा थोडेसे बघा जास्त प्रश्न इथे तुम्हाला मिळणार आहेत। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी हा आजचा आपला पहिला प्रश्न आहे। नारी शक्ती वंदन अधिनियमाबाबत हा प्रश्न आहे। ओके, याला मी बघा नंबर देऊन देतो। पहिला प्रश्न, नारी शक्ती वंदन अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आता बघा तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील की कंबाईन परीक्षेमध्ये सिंगल लाइनर प्रश्न येत असतात, तर बघा असं काहीही नाही। सर्व प्रश्न सिंगल लाइनर राहत नाही, काही प्रश्न तुम्हाला मल्टी लाइनर सुद्धा मिळणार आहेत। म्हणून तुम्हाला आपल्या बघा लेक्चरमध्ये सुद्धा काही प्रश्न तुम्हाला मल्टी लाइनर प्रश्न जे आहे तुम्हाला दिसतील। ठीक आहे, तर पहिलाच प्रश्न मल्टी लाइनर आलेला आहे, सेकंड बघा सिंगल लाइनर आहे, थर्ड सुद्धा सिंगल लाइनर आहे। तर अशा प्रकारे मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला सिंगल लाइन मिळतील, परंतु काही प्रश्न तुम्हाला मल्टी लाइनर मिळणार आहेत। ठीक आहे, तर हा आजचा आपला पहिला प्रश्न आहे। नारी शक्ती वंदन अधिनियमाबाबत तुम्हाला असत्य विधाने ओळखायची आहेत। पहिलं विधान बघा, याद्वारे महिलांना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये 33% आरक्षण देण्यात येणार आहे। 128वे घटना दुरुस्ती विधेयक आहे। हा कायदा 106व्या घटना दुरुस्तीद्वारे अस्तित्वात आलेला आहे। SC ST व OBC व मुस्लिम महिलांना या विधेयकामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे। ओके, यामध्ये बघा फक्त 1 असत्य, 2 आणि 3 असत्य, 1 आणि 4 असत्य की वरीलपैकी सर्व विधाने असत्य आहेत, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। याचे उत्तर काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आणि 4। ओके, 1 आणि 4 याचे उत्तर आहे। अशाच प्रकारे आता आपण सर्व प्रश्न घेणार आहोत। तुम्हाला जर विचार करून उत्तर द्यायचे असेल तर तुम्ही ऑप्शन रीड केल्यानंतर, मी जेव्हा ऑप्शन रीड करणार त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून विचार करून उत्तर देऊ शकता, त्यानंतर व्हिडिओ तुम्ही रिस्टार्ट करू शकता। ओके, आता बघा यामध्ये पहिलं ऑप्शन बघा, याद्वारे महिलांना लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये 33% आरक्षण मिळणार नाही। तर राज्यसभेमध्ये मिळणार नाही आहे बघा, लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये, इथे लिहितो बघा लोकसभा प्लस राज्यांच्या विधानसभांमध्ये 33% आरक्षण इथे मिळणार आहे। ओके, महिलांना। ठीक आहे, त्यानंतर सेकंड वाला करेक्ट आहे, पहिलं चूक आहे, दुसरं बरोबर आहे,
तिसरं सुद्धा बरोबर आहे, चौथं चूक आहे. SC ST OBC मुस्लिम महिलांना या विधेयकामध्ये आरक्षणाची तरतूद नाही. तर बघा, OBC आणि मुस्लिम महिलांना यामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली नाही. SC आणि SC ST महिलांकरिता यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. ठीक आहे. याचा अर्थ बघा असा होत नाही की OBC आणि मुस्लिम महिलांना आरक्षण मिळणार नाही, त्यांना सुद्धा आरक्षण मिळणार, परंतु सेपरेट आरक्षण मिळणार नाही. OBC आणि जे जे बघा कॅटेगरी आहे, कॅटेगरीमध्ये त्यांना आरक्षण मिळणार नाही. ओके, सेपरेट महिलांसाठी जे आरक्षण आहे ते यांना मिळणार आहे. ठीक आहे, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पहिला प्रश्न होता. आता बघा सेकंड प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथे 19 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलेले आहे. या पुतळ्याला काय नाव देण्यात आलेले आहे? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, सेकंड बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी, थर्ड आहे स्टॅच्यू ऑफ सोसायटी, की फोर्थ आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस याचे उत्तर आहे. ठीक आहे. खूप सारी माहिती आहे यामध्ये. आंध्र प्रदेश सुद्धा लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश विजयवाडा हे सुद्धा तुम्हाला ठिकाण सुद्धा तुम्हाला विचारण्यात येऊ शकते. ठीक आहे. आता समोरचा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? आदित्य ब्राह्मणे नंदुरबार, लक्ष्मी येडलेवार नांदेड, कामेश्वर वाघमारे नांदेड, की श्रीनाथ अग्रवाल नागपूर. तर बघा याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आदित्य ब्राह्मणे नंदुरबार. ओके. प्रश्न क्रमांक 4. प्रजासत्ताक दिन सोहळा 2024 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते? ओके. जो बायडन, जॉर्जिया मेलोनी, इमॅन्युएल मॅक्रॉन, की बेंजामिन नेतन्याहू. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इमॅन्युएल मॅक्रॉन, जे बघा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ओके, फ्रान्स. 5वा प्रश्न बघा. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील पवित्र रामलल्ला मूर्ती खालीलपैकी कोणत्या शिलेपासून निर्माण करण्यात आलेली आहे? ऑप्शन नंबर 1 रामशिला, सेकंड देवशिला, थर्ड गर्भशिला, की फोर्थ कृष्णशिला. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कृष्णशिला. ओके. कृष्णशिला म्हणजे बघा विशिष्ट प्रकारचा खडक असतो. ओके, शिला म्हणजे खडक. ओके, शिला म्हणजे खडक असतो. तर कोणत्या शिलेपासून म्हणजे कोणत्या खडकापासून निर्माण करण्यात आलेली आहे पवित्र रामलल्ला मूर्ती? ओके, तर कृष्णशिलेपासून ही पवित्र रामलल्ला मूर्ती निर्माण करण्यात आलेली आहे. आता ही जी शिला आहे ही कोणत्या राज्यातून बघा नेण्यात आलेली आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. यावर सुद्धा बघा प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. ओके, चान्सेस कमी आहेत, परंतु तुम्ही बघा थोडंसं शोधा, तुम्हाला उत्तर याचं गुगलवर मिळून जाणार आहे. ओके. 6वा प्रश्न बघा. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे? ओपनहायमर, पुअर थिंग्स, द बॉय अँड द हेरॉन, की द बियर. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओपनहायमर या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 हा सन्मान मिळालेला आहे. ओके. आता बघा 7वा प्रश्न. 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा सागरी पूल असलेला अटल सेतू याची सागरावरील लांबी किती आहे? ओके, टोटल लांबी विचारण्यात आलेली नाही, सागरावरील लांबी यांनी विचारलेली आहे. याचं बघा डायरेक्ट मी तुम्हाला याचे उत्तर सांगत आहो. ओके, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 16 किलोमीटर सागरावरील लांबी आहे. ओके, 16 किलोमीटर सागर, 5.5 किलोमीटर जमीन म्हणजे जमिनीवरून जमीन, आणि 21.80 किलोमीटर टोटल आहे. ओके, तर अटल सेतू तुम्ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. नवीन संसद भवनाचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आलेले आहे? ओके, नवीन संसद भवन कोणत्या दिवशी उद्घाटन करण्यात आलेलं आहे बघा? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 28 मे 2023 रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. माननीय PM मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले होते. ओके. आता बघा प्रश्न क्रमांक 9.
नवव्या क्रमांकाचा प्रश्न, नवीन संसद भवनामध्ये पहिली बैठक कोणत्या दिवशी आयोजित करण्यात आलेली होती? ऑप्शन्स बघा, 19 सप्टेंबर 2023, 20 सप्टेंबर 2023, 29 सप्टेंबर 2023 की 30 सप्टेंबर 2023. ओके, याचे करेक्ट उत्तर काय आहे? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 19 सप्टेंबर 2023 या दिवशी पहिली बैठक आयोजित करण्यात आलेली होती नवीन संसद भवनामध्ये. ओके, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. एक देश एक निवडणूक याकरिता समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण आहे? ओके, आता बघा सद्य परिस्थितीमध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण याच्या बघा अहवाल सुद्धा दिलेला आहे, पॉझिटिव्ह अहवाल आहे. एक देश एक निवडणूक लवकरच बघा होऊ शकते आणि खूप जास्त न्यूजमध्ये हे आहे, म्हणून याबाबत मी प्रश्न आणलेला आहे. समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब की बघा पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब. तर उत्तर बघा, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. सध्या भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष आहेत? डिसेंबर 2023 पर्यंत इथे यांनी विचारलेला आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जेणेकरून प्रश्न कॅन्सल करावा लागू नये. कारण जेव्हा तुमची एक्झाम असेल तोपर्यंत राष्ट्रीय पक्ष कमी किंवा जास्त होऊ शकतात. ओके, आणि ते जर कमी किंवा जास्त झाले तर प्रश्न कॅन्सल होणार आहे. असं होऊ नये म्हणून इथे बघा डिसेंबर 2023 असं ते लिहितात. कितीतरी परीक्षांमध्ये असं होत असते. जे बघा TCS आणि IBPS यांच्या परीक्षांमध्ये हे नेहमीच बघा होत असते. कंबाईन परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारे ते करू शकतात आणि केलेलं सुद्धा आहे. ओके, तर याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 6. ओके, डिसेंबर 2023 पर्यंत 6 बघा राष्ट्रीय पक्ष होते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 12. जालना नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आलेला आहे. जालना ही महाराष्ट्रातील कोणत्या क्रमांकाची महानगरपालिका बनलेली आहे? ओके, 25वी, 29वी, 28वी की 27वी? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 29वी महानगरपालिका जालना नगरपालिका बनलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 13 असेल हा, 12, 13. ओके, 13. बॉम्बे हायकोर्टचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ओके, मे 2023 पर्यंत. ओके, याचे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, देवेंद्र कुमार उपाध्याय हे महाराष्ट्र म्हणजे बॉम्बे हायकोर्टचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा 14वा प्रश्न. नारी अदालतीची स्थापना खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे? जम्मू काश्मीर आणि आसाम, महाराष्ट्र आणि गुजरात, UP आणि बिहार की पंजाब आणि हरियाणा? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जम्मू काश्मीर आणि आसाम. जम्मू काश्मीरमध्ये 50 आणि आसाममध्ये 50 अशा प्रकारे 100 नारी अदालतींची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा 15वा प्रश्न. मध्य प्रदेश राज्यातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री खालीलपैकी कोण? ऑप्शन बघा, डॉक्टर मोहन यादव, भजनलाल शर्मा, रेवंत रेड्डी की विष्णुदेव साय? याचे करेक्ट उत्तर बघा, याचे करेक्ट उत्तर आहे डॉक्टर मोहन यादव. ओके, डॉक्टर मोहन यादव आहेत. भजनलाल शर्मा कुठले आहे? राजस्थान. यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, रेवंत रेड्डी कुठले आहेत? तेलंगणा. सगळे नवीन आहेत. ओके, सगळे नवीन आहेत. त्यानंतर विष्णुदेव सहाय छत्तीसगड. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या हातून बोलण्यात ओके माझ्या बोलण्यात जर काही चूक झालेली असेल किंवा एखादा प्रश्न चुकलेला असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, कधी कधी काय होते, थोड्याफार चुका होत असतात, तर तुमचे जर लक्ष असेल तर तुम्ही ते मला सांगत जा. जास्त चुका होणार नाही, थोड्याफार बघा मिस्टेक्स कोणत्याही लेक्चरमध्ये होत असतात. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूची निवडणूक आयकॉन म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे? ओके,
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण की सौरव गांगुली? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे बघा, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सचिन तेंडुलकर याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. आणखी एक प्रश्न असेल, हे बघा, निवडणूक दूत विचारलेला आहे. आता हे बघा, इथे काय विचारलं होतं, निवडणूक आयकॉन, आणि इथे विचारलेलं आहे निवडणूक दूत. दोनही वेगळे वेगळे आहे. ओके. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याची निवडणूक दूत म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्ती केलेली आहे? ऑप्शन्स बघा, शाहिद कपूर, राजकुमार राव, शाहरुख खान की अमिताभ बच्चन? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजकुमार राव. याची बघा निवडणूक दूत म्हणून जी आहे निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या नवीन परकीय धोरणात देशाची निर्यात किती कोटी डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे? तर 1 लाख कोटी, 2 लाख कोटी, 3 लाख कोटी की 4 लाख कोटी? ओके. तर किती वाढवण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाख कोटीपर्यंत देशाची निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कितवा प्रश्न आहे? 19वा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जे तुम्हाला म्हटलेलं आहे की राज्यसेवेच्या सुद्धा बघा नोट्स वाचून घ्या किंवा लेक्चर करून घ्या, कारण तिथे सुद्धा भारताच्या नवीन परकीय धोरणाबाबत एक जो आहे प्रश्न देण्यात आलेला आहे. त्यामध्ये यापेक्षा जास्त माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला डेटसुद्धा देण्यात आलेली आहे. ओके, डेटसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि काही बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे. म्हणून बघा तो लेक्चरसुद्धा तुम्ही करून घ्या किंवा नोट्स तुम्ही रीड करून घ्या. नोट्स मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत टेलिग्राम चॅनलवर देऊन देतो. ओके, राज्यसेवेचे नोट्स तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत देऊन देतो. हा लेक्चर तुम्ही करा आणि ते नोट्स तुम्ही रीड करा किंवा तो बघा तुम्ही लेक्चर स्पीड वाढून करा. ओके, त्या लेक्चरचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता की त्या लेक्चरचा त्यांना किती जास्त फायदा झालेला किती जास्त फायदा त्या लेक्चरचा त्यांना झालेला आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक कंपनीला नुकताच महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे? नुकताच म्हणजे 3 ऑगस्ट 2023. ओके, तेव्हा बनवलेला हा प्रश्न होता. ओके, याचे काय आहे उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑइल इंडिया लिमिटेड याचे उत्तर आहे. आणि 3 ऑगस्ट 2023 पर्यंत 13 महारत्न कंपन्या होत्या. ओके, आताही जी बघा तुम्ही आता किती आहेत ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणात राज्याची निर्यात किती अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे? ओके, ऑप्शन आहे 100 अब्ज डॉलर, 200 अब्ज डॉलर, 150 अब्ज डॉलर की 300 अब्ज डॉलर? ओके, किती निर्यात त्यांना म्हणजेच किती अरब डॉलरपर्यंत निर्यात त्यांना वाढवायची आहे? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 150 अब्ज डॉलर. ओके, सध्या किती आहेत तर 72 अब्ज डॉलर आहेत. 72 अब्ज डॉलर सध्या आहे. आणि हे वाढून कुठपर्यंत न्यायची आहे तर 150 अब्ज डॉलर पर्यंत यांना जे आहे वाढवून न्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश ठरलेला आहे? ठीक आहे. याचे करेक्ट उत्तर बघा, आधी मी हे बघा ऑप्शन आधी सांगतो, अमेरिका, सौदी अरब, चीन की इंग्लंड? ओके, अमेरिका, सौदी अरब, चीन की इंग्लंड? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थी चीन म्हणतील परंतु चीन उत्तर नाही. ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका याचे करेक्ट उत्तर राहणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21 आहे 22. प्रश्न क्रमांक 22. देशातील पहिले UPI ATM खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? ओके, बेंगलुरू, मुंबई, हैदराबाद की नागपूर? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई येथे देशातील पहिले UPI ATM सुरू करण्यात आलेले आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेस, ओके, हिताची पेमेंट सर्व्हिसेस यांनी हे जे आहे सुरू केलेले आहे.
ठीक आहे, पहिले देशातील UPI ATM. ओके. आता प्रश्न क्रमांक 23. 2024 पद्म पुरस्कार एकूण किती लोकांना प्राप्त झालेले आहे? 100, 120, 132 की 146? ओके. त्यांनी म्हटलेलं आहे एकूण किती लोकांना, म्हणजे भारताबाबत त्यांनी विचारलेलं आहे. ओके, भारत. त्यांना जर भारताबाबत विचारायचं, त्यांना जर महाराष्ट्राबाबत जर त्यांना विचारायचं असेल तर ते महाराष्ट्र असं बघा प्रॉपर ते विचारतील, आणि जर त्यांनी एकूण विचारलं तर प्रश्न भारताबाबत असेल. ठीक आहे, तर यांनी आता विचारलेलं आहे भारताबाबत. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे. ओके. उत्तर 132 एकूण पुरस्कार जे आहे प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2024 पद्म पुरस्कार प्राप्त झालेले आहेत? आता बघा महाराष्ट्राबाबत विचारलेलं आहे. ओके. 10 लोकांना, 11, 12 की 13 लोकांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 12 पद्म पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत. ठीक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 25. पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले राम नाईक खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? कला क्षेत्र, सार्वजनिक सेवा क्षेत्र, साहित्य शिक्षण पत्रकारिता क्षेत्र की वैद्यकीय क्षेत्र? ओके. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सार्वजनिक सेवा क्षेत्रासाठी बघा ते आहेत. ओके. त्यांना ते पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे राम नाईक यांना. ठीक आहे. आता समोर बघा प्रश्न क्रमांक 26. पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले उदय देशपांडे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? क्रीडा, साहित्य, वैद्यकीय की सामाजिक सेवा? यापैकी कोणत्या क्षेत्राशी पद्मश्री पुरस्कार मिळालेले उदय देशपांडे हे निगडीत आहेत? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामध्ये सुद्धा मल्लखांब. ओके. मल्लखांब हा जो क्रीडा प्रकार आहे याच्याशी उदय देशपांडे हे निगडीत आहे. ओके. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 प्रथम क्रमांक मिळालेला आहे? याचे करेक्ट उत्तर ऑप्शन बघा सूरत, मुंबई, इंदोर की भोपाल? याचे करेक्ट उत्तर आहे बघा, याचे करेक्ट उत्तर आहे सूरत आणि इंदोर दोनही आहे. इथे लिहितो सूरत आणि इंदोर. इथे बघा तुम्हाला इथे ऑप्शन द्यायला पाहिजे होते अशा प्रकारे ऑप्शन्स 1 आणि 2. ओके. आणि असं काहीतरी इथे यांनी द्यायला पाहिजे होतं. ओके. तर 1 आणि 3 उत्तर राहणार आहे. ओके. 1 आणि 3 सूरत आणि इंदोर दोघांनाही, सूरत प्लस इंदोर या दोघांनाही मिळून विभागून हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा, दोनही शहरांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 आहे ना, हा 27 होता ना, 26, 27 आणि 28. ओके. 28वा प्रश्न. आता बघा मी इथे क्रमांक जे टाकून राहिलेलो आहोत 26, 27, 28 वगैरे, हे बघा चुकू शकतात. ओके. माझे कधी कधी बघा लक्ष राहत नाही, तर क्रमांक चुकलं तर बघा टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 नुसार खालीलपैकी कोणते सर्वात स्वच्छ राज्य ठरलेले आहे? इथे यांनी आता राज्याबाबत प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन बघा कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात की महाराष्ट्र? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्राला सर्वात स्वच्छ राज्य म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. ऑब्वियसली बघा मोठे राज्य आहे ते. ओके. मोठ्या राज्यांपैकी मिळालेला असेल पुरस्कार तर महाराष्ट्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि शहर जर त्यांनी विचारलं तर सूरत आणि इंदोर, आणि राज्य विचारलं तर महाराष्ट्र. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण महाराष्ट्र राज्य यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, तर यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 29. आकाश क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ओके. आकाश क्षेपणास्त्र बघा सध्या खूप जास्त चर्चेमध्ये होतं, तर त्याबाबत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये यांनी विचारलेलं आहे की बघा जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, की जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, की हवेतून हवेत मारा करणारे आहे, की पाण्याखालून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे? तर बघा आकाश नाव आहे. आकाशवरून बघा
विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की हवेतून हवेत मारा करणारे असेल म्हणून आकाश नाव आहे, तर बघा असं नाही. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारं हे जे आहे क्षेपणास्त्र आहे. ओके, रेंज मी इथे दिलेली नाही कारण रेंज बघा सहसा विचारली जात नाही. जर त्यांनी मल्टीलायनर प्रश्न विचारला तर बघा रेंजसुद्धा ते विचारणार. ओके, रेंजही ते विचारणार. अग्नी मिसाईलबाबत त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा रेंजसुद्धा विचारली होती. मल्टीलायनर तो प्रश्न होता. ओके, अशा प्रकारे मल्टीलायनर तो प्रश्न होता. तर तुम्हाला जर रेंज वाचून जायची असेल तर तुम्ही रेंजसुद्धा वाचून जा. आकाश क्षेपणास्त्र खूप जास्त चर्चेमध्ये होतं, तर यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, समुद्री क्रीडा स्पर्धा 2024 पहिल्या आवृत्तीत सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकलेली आहे? ओके, पहिली आवृत्ती होती. पहिल्यांदाच भारतामध्ये समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे. तर यामध्ये सर्वात जास्त पदके कोणी जिंकलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आहे, MP आहे, छत्तीसगड आहे आणि पंजाब आहे. ओके, याचे करेक्ट उत्तर काय आहे? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. यांना बघा सर्वात जास्त पदके जी आहे मिळालेली आहेत. ठीक आहे. आणि बघा विद्यार्थ्यांना असं विद्यार्थी आपले जे आहेत महाराष्ट्रातील विद्यार्थी महाराष्ट्र मारू शकतात. ओके, महाराष्ट्र म्हणून बघा हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्र राहणार आहे ऑप्शनमध्ये. ओके, ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आहे म्हणून तुम्ही महाराष्ट्र क्लिक करू शकता, परंतु महाराष्ट्रावर गोळा मारायचा नाही. मध्य प्रदेश तुमचे उत्तर राहणार आहे. ठीक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 31, इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या सौर वेधशाळा मोहिमेचे नाव काय आहे? आदित्य L1, आदित्य L2, आदित्य L3 की आदित्य L4? खूप सिंपल प्रश्न आहे. याचे करेक्ट उत्तर आहे आदित्य L1 त्याचं नाव आहे. ओके, प्रश्न क्रमांक 32, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? ओके, ऑप्शन क्रमांक 1 नागपूर, नाशिक, नांदेड की नंदुरबार? याचे करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 नाशिक याचे करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, ICC पुरस्कार 2023 सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरुष पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आलेला आहे? ओके, पॅट कमिन्स, विराट कोहली, उस्मान ख्वाजा की सूर्यकुमार यादव? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पॅट कमिन्स याला सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, बेस्ट क्रिकेटर पुरुष. ओके, बेस्ट क्रिकेटर मेल. आणि विराट कोहलीला बेस्ट बॅट्समन आणि त्यानंतर उस्मान ख्वाजाला बेस्ट कसोटी क्रिकेटपटू म्हणजे टेस्ट क्रिकेटर कसोटी क्रिकेटपटू. त्यानंतर सूर्यकुमार यादव बेस्ट T20 क्रिकेटर. ओके, असं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 आहे ना, 32 झाले असेल, 33 32 33 34. ओके, 34, प्रभा अत्रे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? प्रभा अत्रेंबाबत प्रश्न आहे. स्वरमयी, स्वरंजनी, स्वररागिनी, सुस्वराली की वरीलपैकी नाही? आता इथे तुम्हाला 5 ऑप्शन दिसून राहिलेले आहेत. तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून हा प्रश्न आणलेला आहे. या चारही बुक्स त्यांच्याच आहे. ओके, चारही बुक आहे त्यांच्या, म्हणजे वरीलपैकी नाही हे त्यांचे उत्तर राहणार आहे. चारही बुक लिहिलेले आहे, सेम नावं आहेत बघा. स्वरमयी, स्वरंजनी, स्वररागिनी, सुस्वराली असं बघा सेम नावं वाटतात, तर विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात, म्हणून मी हा प्रश्न आणलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ई गव्हर्नन्स निर्देशांकात खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. असेच प्रश्न तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेत विचारले जातात. ओके, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका की नागपूर महानगरपालिका? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पिंपरी चिंचवड महानगरपालिका याचे करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, देशातील पहिली फक्त मुलींची शाळा, सैनिक शाळा, पहिली मुलींची सैनिक शाळा खालीलपैकी कुठे सुरू करण्यात
करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? नागपूर महाराष्ट्र, पुणे महाराष्ट्र, इंदोर MP की वृंदावन उत्तर प्रदेश? तर कुठे मुलींची पहिली सैनिक शाळा उघडण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वृंदावन UP मध्ये ही उघडण्यात येणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, पहिली मुलींची शाळा किंवा पहिली मुलींची सैनिक शाळा अशा प्रकारचे प्रश्न इम्पॉर्टंट असतात, म्हणून बघा इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. ठीक आहे. 37वा प्रश्न, मंगळावर रोवर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोण? अक्षता कृष्णमूर्ती, रुचिता भालेराव, अंजली अरोरा, समर्पिता देसाई? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अक्षता कृष्णमूर्ती. मंगळावर यांनी रोवर चालवलेला आहे. ओके, नासा सायंटिस्ट आहेत. ओके, तर अक्षता कृष्णमूर्ती तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्याने राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेले आहे? शिवखडक, धनुष्यबाण, भाला की दांडपट्टा? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दांडपट्टा. ओके, राज्यशस्त्र म्हणून आपण घोषित केलेलं आहे, आपल्या राज्याने घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38 होता हा, 37, 38, 39. ओके, देशातील सर्वात लांब केबल स्टेट पुलाचे उद्घाटन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. या पुलाचे नाव काय? ओके, पुलाचे नाव काय? सुदर्शन सेतू, अटल सेतू, केबल सेतू की गोपाल सेतू? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुदर्शन सेतू याचे नाव आहे. ओके, आता बघा हा पूल कोणत्या स्टेटमध्ये आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. ओके, कोणत्या राज्यात आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 40, देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उद्घाटन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या रेल्वे बोगद्याचे नाव काय आहे? तर T48, T49, T50 की T51? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, T50 या बोगद्याचे नाव आहे. आता हा बोगदा कोणत्या 2 स्थानांना जोडतो? ओके, कोणत्या 2 स्थानांना जोडतो? तर बघा याबाबत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर याबाबत माहिती वेळोवेळी देण्यात येते. ओके, तर तिथे सुद्धा बघा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे थोडी बघा एक्स्ट्रा माहितीसुद्धा तुम्हाला जे आहे तिथे जे आहे मिळणार आहे सध्या. आणि बघा तुम्हाला असं वाटत असेल की बघा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ठिकाण, कोणत्या ठिकाणाला जोडते, तर असं नाही, नाव जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी प्रश्न आणलेला आहे. सर्वचे सर्व प्रश्न मी इथे तुमच्यासाठी आणू शकत नाही. ओके, 500 प्रश्न मला तुम्हाला द्यायचे नाही, 100 प्रश्न द्यायचे आहेत. 100 प्रश्नामध्ये मॅक्झिमम कव्हर जे आहे प्रश्न झाले पाहिजे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41, राज्यसेवेच्या स्लाईडमधून प्रश्न आलेला असेल, कारण खूप जास्त इन्फॉर्मेशन यामध्ये आहे. ज्ञानपीठ पुरस्काराबाबत सर्व इम्पॉर्टंट जे आहे इथे बघा प्रश्नामध्ये दिलेला आहे. तुम्ही बघा उत्तर देऊ नका. ओके, सर्व करेक्ट असेल वाचू द्या मला. हा पुरस्कार टाइम समूहा बरोबर आहे. हे 2023 पुरस्काराची 58वी बरोबर आहे. यावर्षी पुरस्कार गुलजार हे बघा इम्पॉर्टंट आहे, नाव इम्पॉर्टंट आहे. ओके, गुलजार पंजाब, ब्लॅक पेन घेतो, ब्लॅक पेन नाही रेडच घेतो. ओके, गुलजार पंजाब आणि रामभद्राचार्य UP. ओके, UP मधले राहते, तर यांना विभागून मिळालेला आहे. गुलजार यांना उर्दू भाषेसाठी मिळालेला आहे 5व्यांदा. रामभद्राचार्य यांना पाली भाषेसाठी मिळालेला आहे 2ऱ्यांदा. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1965 या वर्षी करण्यात आली, करेक्ट आहे. या अंतर्गत 11,000 रुपये रोख आणि वाग्देवी प्रतिमा पुरस्कार स्वरूप दिल्या जातात, करेक्ट आहे. हा पुरस्कार राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील सर्व भाषा आणि इंग्रजी भाषेसाठी दिला जातो, करेक्ट आहे. महाराष्ट्रातील 4 साहित्यिकांना पुरस्कार मिळालेला आहे, करेक्ट आहे. वि. स. खांडेकर, विवा शिरवाडकर, विदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या मराठी व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की सर्वचे सर्व स्टेटमेंट यामध्ये करेक्ट दिसून राहिलेले आहेत. एक सेकंड हे बघा पाली भाषेसाठी देण्यात आलेला नाही. ओके, पाली रामभद्राचार्य यांना पाली नाही आहे, इथे संस्कृत पाहिजे, संस्कृत. ओके, संस्कृत पाहिजे इथे, बस झालं. ओके, लक्षात ठेवा संस्कृत भाषेसाठी मिळालेला आहे. 2ऱ्यांदा म्हणजे संस्कृत भाषेसाठी 2ऱ्यांदा मिळालेला आहे. ओके, रामभद्राचार्य यांना नाही मिळालेला आहे,
दुसऱ्यांदा, नाही तर तुम्हाला असं वाटू शकते की गुलजार यांना 5व्यांदा मिळालेला आहे आणि राम भद्राचार्य यांना दुसऱ्यांदा मिळालेला आहे, परंतु असं नाही. उर्दू भाषेसाठी 5व्यांदा आहे आणि संस्कृतसाठी दुसऱ्यांदा आहे. ओके, तर हा प्रश्न तुम्ही वाचून घ्या, इम्पॉर्टंट आहे. किती प्रश्न झाले आपले? 41. आता बघा 42 प्रश्न. 42वा प्रश्न. नुकताच फ्रान्सने आपला सर्वोच्च नागरी सन्मान नाईट ऑफ द लिजन ऑफ द ऑनर खालीलपैकी कोणत्या भारतीयाला प्रदान केलेला आहे? ऑप्शन्स आहे PM मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राहुल गांधी की शशी थरूर. तर याचे करेक्ट उत्तर आहे बघा शशी थरूर. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे शशी थरूर उत्तर पाहिजे. इथे तुम्ही चुकवू शकता. ओके, इथे तुम्ही चुकवू शकता कारण मॅक्झिमम विद्यार्थी जर बघा तुम्ही हे वाचलेलं नसेल तर राहुल गांधी आणि शशी थरूर तुम्ही आधी एलिमिनेट कराल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यापैकी एक तुम्ही जे आहे गोळा मारणार आहे, तर तुमचे चुकणार कारण शशी थरूर याचे उत्तर आहे. ओके, म्हणूनच हा प्रश्न मी तुमच्यासाठी आणलेला आहे कारण पेपरमध्ये जर हा प्रश्न आला, जे की बघा चान्सेस खूप हाय आहेत, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. ओके, पुरस्कारावर आहे आणि जर तुम्हाला त्यांना जर तुमचे मार्क कापायचे असतील ना, तर बघा अशा प्रकारचे प्रश्न ते टाकत असतात. मॅक्झिमम विद्यार्थी चुकवून येतात मग असे प्रश्न. ओके, तर शशी थरूर तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 43. भारत शासनाने मंजूर केलेले नवीन फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू होणार आहेत? ओके, तर आता बघा लागू झालेले आहेत. जेव्हा हा प्रश्न काढलेला होता, हे काही प्रश्न बघा आता काढलेले नाही की परीक्षा आहे आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे तर बघा प्रश्न काढा, तर असं केलेलं नाही. हे प्रश्न बघा वर्षभर काढत असतो आम्ही आणि वर्षभर काढल्यानंतर जेव्हा मी टॉप 100 प्रश्न काढले तर ते आधी जे काढलेले प्रश्न असतात त्यातूनच आम्ही काढत असतो. ओके, तर नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत म्हणजे आता झालेले आहेत लागू. उत्तर सांगतो मी याचे उत्तर आहे चौथा ऑप्शन 1 जुलै 2024 रोजी हे लागू झालेले आहेत. ठीक आहे, आणखी बघा या डेट सर्वच्या सर्व डेट्स इम्पॉर्टंट आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी लोकसभेमध्ये पारित झालेले होते. ओके, लोकसभामध्ये मंजुरी. त्यानंतर 25 डिसेंबर 2023 राज्यसभामध्ये मंजुरी आणि 24 फेब्रुवारी 2024 रोजी घोषणा केलेली होती की आम्ही 1 जुलै रोजी आम्ही लागू करू, अशी घोषणा 24 फेब्रुवारी रोजी त्यांनी केलेली होती. ठीक आहे, तर या सर्वच्या सर्व डेट तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 44. रायसीना डायलॉग ही बहुपक्षीय परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या जाते? नवी दिल्ली, नवी मुंबई, तिरुवनंतपुरम की शिमला? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली येथे ही परिषद आयोजित केल्या जाते. ओके, आणि बघा ही जी परिषद आहे रायसीना डायलॉग ही फक्त इथेच आयोजित केल्या जाते. ओके, नवी दिल्लीमध्येच ही जी आहे परिषद आयोजित केल्या जाते कारण हा एक बघा प्लेस आहे. रायसीना जी आहे ही एक ठिकाण आहे. ओके, ठिकाण आहे, दिल्लीमधील ठिकाण आहे. ओके, म्हणून ही परिषद दिल्लीमध्येच आयोजित केल्या जाते. ओके, रायसीना या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट बघा 45वा प्रश्न. खालीलपैकी कोणते प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? इथे लिहितो बघा डार्क स्काय पार्क म्हणून कोणते प्रकल्प घोषित करण्यात आलेले आहे? काझीरंगा नॅशनल पार्क, गिर लॉयन प्रकल्प, पेच व्याघ्र प्रकल्प की बंदीपूर नॅशनल पार्क? कोणता आहे याचे उत्तर? काय आहे उत्तर? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पेच व्याघ्र प्रकल्प. म्हणून इम्पॉर्टंट आहे. भारतातील पहिले आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे. भारतातील पहिले असेल आणि महाराष्ट्रामध्ये असेल तर खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते. ओके, तर पेच व्याघ्र प्रकल्प तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघा 46. पाकिस्तानचे नवीन प्रधानमंत्री म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? बिलावल भुट्टो, नवाज शरीफ, शाहबाज शरीफ की मरियम नवाज शरीफ? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शाहबाज शरीफ. ठीक आहे, बांगलादेशचे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बांगलादेशमध्ये आता जे नवीन आहे प्राईम मिनिस्टर, कार्यकारी PM, ते कोण आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. त्यांना नोबेल प्राईज सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 47. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे? जळगाव,
वर्धा, उदगीर की नाशिक? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जळगाव. जळगावमधील अडमनेर येथे जे आहे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 आयोजित करण्यात आलेले आहे आणि 98वे दिल्ली येथे जे आहे फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, हे येणार नाही तुम्हाला पेपरमध्ये. ओके, 98 येणार नाही. ओके, 97 तुम्हाला येईल. ठीक आहे. कितवा प्रश्न आहे? 48. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण? शरद पवार, डॉक्टर रवींद्र शोभने, देवेंद्र फडणवीस की नरेंद्र मोदी? याचे करेक्ट उत्तर आहे, तुम्ही इझिली गेस करू शकता, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर रवींद्र शोभने. ठीक आहे. 49. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभ असेल. लाभ आहे, हे लाख नाही आहे. ओके, लाभ आहे, इथे लाभ पाहिजे. लाभ, योजनेचा लाभ खालीलपैकी कोणत्या लाभार्थी गटातील नागरिक घेऊ शकतात? अनाथ मुले ज्यांचे वय 18 वर्षाखालील आहे, 60 वर्षावरील निराधार महिला ज्यांना कुठला तरी मोठा आजार असेल, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक ज्यांना कुठल्या तरी प्रकारचे अपंगत्व असेल, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये मर्यादित आहे. तर कुणाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार आहे? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये मर्यादित आहे. ठीक आहे. 50वा प्रश्न. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समान नागरी संहिता पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? गोवा, महाराष्ट्र, यूपी की उत्तराखंड? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. स्वातंत्र्योत्तर, ओके, हा शब्द खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण समान नागरी कायदा पारित करणारे पहिले राज्य उत्तराखंड नाही तर गोवा आहे. ओके, हे पहिले आहे, फर्स्ट आहे. ओके, पोर्तुगीजांनी पारित केलेला होता, पोर्तुगीज. त्यानंतर उत्तराखंड सेकंड आहे तसं पाहिलं तर, परंतु स्वातंत्र्योत्तर, ओके, स्वातंत्र्योत्तर काळातील जे आहे हे फर्स्ट आहे. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पेपरमध्ये तुम्हाला तो शब्द टाकतील, स्वातंत्र्योत्तर हा शब्द तुम्हाला टाकतील तिथे. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 50 प्रश्न आपले झालेले आहेत आणि आणखी बघा 50-60 प्रश्न असतील. ओके, 60 प्रश्न आणखी असतील, कारण मी तुम्हाला म्हटलेलं होतं 100च्या वर प्रश्न आहेत. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप तुम्ही जॉईन करा. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर बघा सर्वचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स जे आहेत, अपडेट्स आणि न्यूज तुम्हाला वेळोवेळी मिळत असतात. नोट्ससुद्धा तुम्हाला तिथे मिळत असतात. तर तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून टाका. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कमेंटसुद्धा करता येतात. ओके, आपलं जे टेलिग्राम चॅनलचे कमेंट सेक्शन आहे ते ओपन असते. ओके, आता आपण वळूया आपल्या 51व्या नंबरच्या प्रश्नाकडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51. UPI लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश कोणता? फ्रान्स, इटली, जर्मनी की बेल्जियम? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स. ओके, पहिला युरोपियन देश आहे फ्रान्स. UPI शी रिलेटेड सर्वचे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. ओके, कोणताही प्रश्न असेल UPI शी रिलेटेड सर्व माहिती इम्पॉर्टंट राहणार आहे. प्रश्न क्रमांक 52. पहिला शिवसन्मान पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जाहीर करण्यात आलेला आहे? पहिला असल्या कारणाने इम्पॉर्टंट आहे. पहिला शिवसन्मान पुरस्कार उद्धव ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना हा पहिला पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता इथे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे तिथे लिहून. आता बघा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे, परंतु जेव्हा प्रश्न काढण्यात आलेला होता तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 53. पुस्तकांच्या बगीचा हा अभिनव उपक्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात आलेला आहे? नागपूर, अमरावती, जळगाव की बीड? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जळगाव या जिल्ह्यामध्ये पुस्तकांच्या बगीचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 54.
देशातील पहिली स्वच्छ भारत अकॅडमी कुठे सुरू करण्यात येणार आहे? ओके, नागपूर, ठाणे, वर्धा की पुणे? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ठाणे येथे जी आहे पहिली स्वच्छ भारत अकॅडमी सुरू करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 55, महाराष्ट्रातील पहिले डिफेन्स एक्सपो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जे आहे पार पडलेले आहे? पुणे, नागपूर, मुंबई की सोलापूर? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे येथे हे पार पडलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 56. आणि बघा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण पहिले जे आहे डिफेन्स एक्सपो आहे महाराष्ट्रातील, या आधी कधीही झालेले नव्हते. ओके, तर 56वा प्रश्न, जपान आणि अमेरिका यांनी मिळून जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे. या उपग्रहाचे नाव काय आहे? तर बघा, लाकूडसॅट, वुडसॅट, टिम्बरसॅट की लिग्नोसॅट? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लिग्नोसॅट. ओके, कोणी मिळून केलेलं आहे? तर जपान आणि अमेरिका, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, प्रश्न नीट वाचत चला, प्रश्नामध्ये भरपूर माहिती मी देत असतो. ओके, तर तुम्हाला उलट प्रश्न सुद्धा विचारण्यात येऊ शकतो की पहिला लाकडी उपग्रह खालीलपैकी कोणत्या देशांनी मिळून जे आहे तयार केलेला आहे? तर जपान आणि अमेरिका. ठीक आहे. 57वा प्रश्न, 2023च्या 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला प्रदान करण्यात आलेला आहे? प्रभा वर्मा, शिवशंकरी, अर्जुन सिकरी की वरीलपैकी नाही? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रभा वर्मा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि बघा 33वा आहे, शिवशंकरी यांना 32वा देण्यात आलेला होता. ओके, हा 33वा. ओके, आणि कोणत्या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता. आणि बघा, राहू द्या, मीच सांगून देतो, जाऊ द्या. ओके, रौद्र सात्विकम. ओके, रौद्र कसं, एक सेकंद बोलली तू, बरोबर लिहिण्यात येत नाही. एक रौद्र सात्विकम या कादंबरीला देण्यात आलेला आहे. ओके, राज्यसेवामध्ये प्रॉपर प्रश्न यामध्ये आपण बनवलेला आहे, तो तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. आता बघा प्रश्न क्रमांक 58, भूतानने आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्यूक ऑफ गॅल्फो हा खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला प्रदान केलेला आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग? ओके, याचे करेक्ट उत्तर बघा, याचे करेक्ट उत्तर आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब. ठीक आहे, यांना प्रदान करण्यात आलेला आहे. नाव सुद्धा लक्षात ठेवा, ऑर्डर ऑफ द ड्यूक ऑफ गॅल्फो. ठीक आहे. 59वा प्रश्न, पुण्यभूषण पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा, पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर विजय भाटकर, मोहन आगाशी की नितीन देसाई? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुण्यभूषण पुरस्कार हा डॉक्टर विजय भाटकर यांना देण्यात आलेला आहे. ओके, परम कम्प्युटरशी रिलेटेड आहेत. ओके, परम सुपर कम्प्युटरशी रिलेटेड सुपर कम्प्युटर बनवले होते यांनी. ओके, कम्प्युटर यांनी जे आहे तयार केलेले होते, जे भारतातील पहिले सुपर कम्प्युटर होते. ओके, 60वा प्रश्न, 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट हा पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर 20 डेज इन मारियोपोल, द बॉय अँड द हेरॉन, ओपनहायमर की द एरिया ऑफ इंटरेस्ट? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ओपनहायमर या चित्रपटाला सर्वोत्तम पुरस्कार जे आहे ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. ओके, 61वा प्रश्न, मिस वर्ल्ड स्पर्धा 2024 चे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या सुंदरीने पटकवलेले आहे? तर बघा, उत्तर सांगतो मी याचे डायरेक्ट. ऑप्शन क्रमांक 1, क्रिस्टिना पिचकोवा, चेक रिपब्लिक या देशाच्या आहेत, यांनी पटकावलेला आहे. ठीक आहे, 2024च्या. 62वा प्रश्न, 14 मार्च 2024 रोजी जाहीर झालेला मानव विकास निर्देशांक 2022 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? ओके, 121, 128, 134 की 141? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3,
34. ओके, 2023 मध्ये 35व्या स्थानावर भारत होता आणि 35 म्हणजे 135. ओके, 135व्या स्थानावर भारत होता. आता भारत 134व्या स्थानावर पोहोचलेला आहे. ठीक आहे, यालाच बघा आपण HDI म्हणतो. HDI निर्देशांक. यामध्ये जर तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारायचा झाला तर राज्यसेवेमध्ये येत असतो HDI वर प्रश्न जे आहे अर्थशास्त्रामध्ये. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या घटकांवरून HDI काढला जातो अशा प्रकारचा प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारला जातो. याचा अर्थ असा होत नाही की कंबाईनमध्ये विचारणार नाही, तर HDI कोणत्या 3 घटकांद्वारे काढला जातो हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, प्रश्न क्रमांक 63 असेल हा, 60 to 63. हां, सेला बोगदा हा जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा भारतातील कोणत्या राज्यात तयार करण्यात आलेला आहे? ओके, आता प्रश्नामध्ये सुद्धा बघा माहिती आहे भरपूर की सेला बोगदा हा जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा आहे. तर प्रश्न तुम्हाला असा सुद्धा विचारण्यात येऊ शकतो की जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा कोणता? तर सेला बोगदा. ओके, तर याचे बघा अरुणाचल प्रदेश, लद्दाख, नागालँड की जम्मू काश्मीर. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अरुणाचल प्रदेशमध्ये हा सेला बोगदा तयार करण्यात आलेला आहे. हा जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा आहे. ओके, आता बघा 64. भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. ही अंडर वॉटर मेट्रो कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे? तर मुंबईमध्ये, कोलकातामध्ये, तिरुवनंतपुरम की कोचीनमध्ये. ओके, कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे, बनवण्यात आलेली आहे? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोलकाता येथे ही अंडर वॉटर मेट्रो शहरामध्ये जे आहे कोलकातामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 65. भारतातील पहिल्या AI शिक्षक रोबोट. ओके, AI टीचर आहे. AI टीचर रोबोटचे नाव काय आहे? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आयरिस. ठीक आहे, AI शिक्षक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर तुम्हाला जे आहे प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, वनतारा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेला आहे? तर ताडोबा महाराष्ट्र, जामनगर गुजरात, रांगोली राजस्थान की नल्ला मल्ला आंध्र प्रदेश. तर कुठे आहे हा प्रश्न, हे प्रकल्प? ओके, प्रश्न नाही, कुठे आहे हा प्रकल्प? आता इथे दिलेला आहे राज्यामध्ये, पण इथे बघा ठिकाण सुद्धा दिलेलं आहे. ओके, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे राज्य, पण इथे ठिकाण सुद्धा दिलेलं आहे, जसं ताडोबा महाराष्ट्र, जामनगर गुजरात. ओके, तर उत्तर बघा, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जामनगर गुजरात. अनंत अंबानी याचे संस्थापक आहेत. अंबानी संस्थापक आहे. आता बघा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जे आहे लग्न होतं यांचं, तर त्यावेळेस बघा वनतारा प्रकल्पामध्ये सुद्धा एक त्यांनी कार्यक्रम घेतलेला होता. तर तेव्हा हे नावरूपास आलेले होते, तेव्हा खूप जास्त याचं नाव जे आहे समोर आलेलं होतं. तर यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ओके, प्रायव्हेट प्रकल्प आहे, प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट नाही. अनंत अंबानीने हा प्रकल्प संपूर्ण बनवलेला आहे. ठीक आहे, 67वा प्रश्न बघा. जागतिक आनंदी निर्देशांक 2024 नुसार भारत कोणत्या स्थानावर आहे? 124, 125, 126 की 127? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 126व्या क्रमांकावर भारत आहे जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये. 68वा प्रश्न. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला शक्तीपीठ महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? आता बघा आधीच मी तुम्हाला सांगून देतो, हा महामार्ग कॅन्सल करण्यात आलेला आहे. आता हा महामार्ग होणार नाही, कॅन्सल करण्यात आलेला आहे. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रश्न मी आधी काढलेला होता आणि जेव्हा कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट येणार होती ना, तेव्हा हा जो आहे शक्तीपीठ महामार्ग कॅन्सल झालेला नव्हता. ओके, नंतर कॅन्सल झाला. ओके, नंतर कॅन्सल झाला, तर हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर उत्तर बघा, उत्तर आहे नागपूर आणि नागपूर आणि गोवा याचं जे आहे करेक्ट उत्तर राहणार आहे. ठीक आहे, नागपूर आणि गोवा. ठीक आहे, तर तसंच बघा शक्तीपीठ महामार्ग आता कॅन्सल करण्यात आलेला आहे. आता हा महामार्ग होणार नाही आहे. ठीक आहे, 67वा की 68 होता ना, 69वा प्रश्न. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या शक्तीपीठ महामार्गाची बघा लांबी किती राहणार आहे? तर लांबी राहणार आहे 850 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प होता. ओके, 1 सेकंद, 850 नाही, ते 805 किलोमीटर लांबीचा हा जो आहे प्रकल्प होता. आता हा प्रकल्प कॅन्सल करण्यात आलेला आहे. ओके, सर्वाधिक लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील राहणार होता. 70वा प्रश्न बघा.
खालीलपैकी कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी 2024चे विजेतेपद पटकावलेले आहे? विदर्भ, मुंबई, तामिळनाडू की दिल्ली? रणजी ट्रॉफीवर नेहमी प्रश्न येत असतो. याचे करेक्ट उत्तर आहे मुंबईने जो आहे रणजी ट्रॉफी 2024चे विजेतेपद पटकावलेले आहे. ओके, आता 71वा प्रश्न बघा. ओके, 71वा प्रश्न मल्टीलायनर प्रश्न आलेला आहे तुमच्यासाठी. क्रिकेट विश्वचषक 2023 बाबत खालील विधानांचा अभ्यास करा. ही या विश्वचषकातील 12वी आवृत्ती होती. ओके, ग्रामॅटिकल मिस्टेक आहे थोडी, विश्वचषकातील नाही पाहिजे, विश्वचषकाची पाहिजे. ही या विश्वचषकाची 12वी आवृत्ती होती. यामध्ये एकूण 11 संघ सहभागी झालेले होते. संपूर्णपणे भारतात पार पडलेला हा पहिलाच विश्वचषक होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5व्यांदा हा विश्वचषक जिंकलेला आहे. ओके, भरपूर माहिती आहे यामध्ये. आता यामध्ये सामनावीर कोण होता फायनलच्या आणि मालिकावीर कोण होता हे तुम्ही स्वतः बघून घ्यायचं. ठीक आहे, याचे उत्तर बघा. पहिलं स्टेटमेंट बघा. ही या विश्वचषकाची 12वी आवृत्ती होती, तर 12वी नव्हती बघा, 13वी आवृत्ती होती. तर पहिलं स्टेटमेंट चूक झालेलं आहे. यामध्ये एकूण 11 संघ सहभागी झालेले होते, अजिबात नाही. यामध्ये 10 संघ सहभागी झालेले होते. ओके, इथे 11 लिहून आहे. संपूर्णपणे भारतात पार पडलेला हा पहिलाच विश्वचषक होता, एकदम करेक्ट आहे. याआधी जो विश्वचषक झाला होता भारतामध्ये तो भारत, पाक, बांगलादेश. ओके, अशा प्रकारे काहीतरी तो झालेला होता. म्हणजे 2-3 देश होते त्यामध्ये, भारत, बांगलादेश, श्रीलंका, ओके, पाकिस्तान, असं काहीतरी होतं ते. यावेळेस बघा पहिल्यांदा संपूर्ण विश्वचषक भारतामध्ये पार पडलेला आहे. भारताबाहेर एकही मॅच झालेली नाही. तर थर्ड करेक्ट आहे. आणि चौथं, ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5व्यांदा विश्वचषक जिंकलेला आहे, अजिबात नाही, 6व्यांदा विश्वचषक जिंकलेला आहे. म्हणजे याचे उत्तर राहणार 1, 2 आणि 4 असत्य. ओके, असत्य जे आहे याचे उत्तर राहणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 71 प्रश्न झाले आपले. 72वा प्रश्न पुन्हा एक मल्टीलायनर आलेला आहे. योजना आलेली आहे. लखपती दिदी योजनेबाबत त्यांनी सत्यविधाने ओळखायला सांगितलेली आहे. ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचत गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण महिलांना शेती कामासाठी उपयुक्त असलेले ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्रामार्फत महिलांना ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे तीनही स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजेच सर्वचे सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, लखपती दिदी फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की स्वयंसहायता बचत गटातील महिलांना ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 73वा प्रश्न वुमन्स प्रीमियर लीग 2024चे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने पटकावलेले आहे? ज्या प्रकारे IPL होत असते, ओके, ज्या प्रकारे IPL होत असते त्याचप्रमाणे महिलांसाठी सुद्धा विमन्स प्रीमियर लीग होत असते. तर त्याबाबत प्रश्न आहे, कुणी जिंकलेला आहे 2024च्या? तर दिल्ली कॅपिटल्स, मुंबई वॉरियर्स, UP वॉरियर्स की रॉयल चॅलेंजर बंगळुरू? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांनी जे आहे विमन प्रीमियर लीग जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 74, प्रो कबड्डी लीग 2023-24चे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने पटकावलेले आहे? पुणेरी पलटन, हरियाणा स्टीलर्स, जयपूर पॅन्थर्स की पटना पायरेट्स? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणेरी पलटनने हे जे आहे पटकावलेला आहे. म्हणून हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्या कारणाने हे इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 75, राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच NIAच्या महासंचालकपदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? सदानंद दाते, दिनकर गुप्ता, राजेश पांडे की अनमोल गुप्ता? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सदानंद दाते यांची निवड करण्यात आलेली आहे. मराठी व्यक्ती असल्या कारणाने प्रश्न इम्पॉर्टंट होऊन जातो. ओके, मराठी व्यक्ती आहे सदानंद दाते. 76वा प्रश्न बघा, INS जटायू बाबत खालीलपैकी काय खरे आहे? काय खरे आहे म्हणजे सत्यविधाने ओळखायला सांगितलेली आहे. ओके, तर हे जे INS जटायू आहे हे भारतीय नौदलातील युद्धनौका आहे, हे भारतीय नौदलातील पाणबुडी आहे, भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धपोत आहे की भारतीय नौदलाचे एक हवाई तळ आहे? तर याचे करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, भारतीय नौदलाचे एक हवाई तळ आहे. ओके, नॉर्मली बघा INSचा जो लॉंग फॉर्म आहे तो होतो बघा इंडियन नेव्ही शिप, असा जे आहे लॉंग फॉर्म होतो. म्हणून बघा
तुम्ही नॉर्मली जे आपले इंडियन नेव्हीचे जे शिप असतात, जसं INS विक्रांत आहे, ओके, INS विंध्यगिरी असेल, तर अशा प्रकारे जे नावं असतात त्याचा अर्थ होतो इंडियन नेव्हल शिप. आणि हे जे आहे INS, याचा अर्थ होतो इंडियन नेव्हल स्टेशन. नेव्हल म्हणा किंवा नेव्ही म्हणा, इंडियन नेव्हल स्टेशन. ओके, स्टेशन आहे हे. आणि हे कुठे होणार आहे, कुठे होणार आहे हे तुम्ही सांगा. हे कुठे बांधलं जाणार आहे? कारण मालदीवमध्ये चायनाच्या जे आहे जे प्रभाव आहे मालदीववर खूप जास्त वाढत आहे, मालदीव देशावर. तर त्याला काउंटर करण्याकरिता आपण हे बनवलेलं आहे. ओके, तर हे कुठे बनवण्यात येणार आहे, कोणत्या बेटावर, बेट आहे भारतातील एक, कोणत्या बेटावर बनवण्यात येणार आहे हे तुम्ही सांगा. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या बेटावर INS जटायू हे जे तळ आहे आपण बनवून राहिलेलो आहो, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. दोनही प्रश्न इम्पॉर्टंट आहे, मला माहिती आहे, मी सांगू शकतो. पण तुम्ही सर्च कराल तर तुम्ही बघा पेपरमध्ये आल्यावर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक किती झाले, 76 आहे ना हे, 75, 76 आणि 77. केंद्र शासनाने सुरू केलेले चक्षु पोर्टलचे उद्दिष्ट काय आहे? ओके, चक्षु पोर्टल वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणे, अनाथ मुलांना मदत करणे, मूकबधीर नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणे, की सायबर फसवणुकीच्या विरोधामध्ये कार्य करणे. ओके, याचे काय उत्तर राहणार आहे? याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सायबर फसवणुकीच्या विरोधामध्ये मदत करणे. ओके, असं होऊ शकते की तुमचे जे लक्ष आहे, तुमचे लक्ष थर्ड ऑप्शनकडे जाऊ शकते की मूकबधीर नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा जी आहे देणे, असं जे बघा तुमचं लक्ष जाऊ शकते. पण असं होत नाही. ओके, असं होणार नाही. सायबर फसवणुकीच्या विरोधामध्ये मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. आणि सध्या भारतामध्ये सायबर फसवणूक खूप जास्त वाढलेली आहे. डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार तुम्ही ऐकलेला असेल, मागील काही महिन्यांपासून तुम्ही डिजिटल अरेस्ट बाबत तुम्ही ऐकत असाल. तर त्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या प्रकरणांना आळा घालण्याकरिता हे जे पोर्टल आहे ते बनवण्यात आलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 78, देशाच्या राज्यघटनेमध्ये महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? ओके, तर याचे उत्तर आहे उत्तर नाही बघा, ऑप्शन आहे अमेरिका, फ्रान्स, चीन की भारत. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फ्रान्स. ठीक आहे, गर्भपाताचा अधिकार देणारा पहिला देश ठरलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की भारतामध्ये सुद्धा महिला गर्भपात करू शकतात. ओके, इथे सुद्धा अधिकार आहे, परंतु प्रश्न नीट वाचत चला. राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे, राज्यघटना म्हणजे संविधान. संविधान म्हणजे संविधानिक अधिकार, म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल राईट. कॉन्स्टिट्युशनल राईट नाही आहे भारतामध्ये, भारतामध्ये कायद्याने केलेलं आहे ते. ओके, कायदेशीर अधिकार आणि संवैधानिक अधिकार दोघांमध्ये फरक असतो. तर कायदेशीर अधिकार भारतामध्ये आहे, फ्रान्समध्ये संवैधानिक अधिकार आहे. आणि संवैधानिक अधिकार देणारा हा फ्रान्स पहिला देश बनलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, 79. जगातील सर्वात मोठे विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येऊन राहिलेले आहे? दिल्ली, दुबई, मेलबर्न की न्यूयॉर्क सिटी? तुम्ही गेस करू शकता. याचे उत्तर राहणार आहे दुबई. दुबईमध्ये जगातील सर्वात मोठे विमानतळ स्थापन करण्यात येणार आहे. दुबईमध्ये जे विमानतळ आहे जे ते बघा अपुरे ठरून राहिलेलं आहे, म्हणून एक नवीन विमानतळ तिथे बनवण्यात येऊन राहिलेले आहे. आता लॉरियल स्पोर्ट्स अवॉर्ड 2024 खालीलपैकी कोणत्या पुरुष क्रीडापटूला सर्वोत्तम क्रीडापटू हा पुरस्कार मिळालेला आहे. स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार सुद्धा याला म्हणतात. ओके, लॉरियल स्पोर्ट्स अवॉर्डला बघा स्पोर्ट्समन ऑफ द इयर जे आहे नाव जे आहे देण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर याचे करेक्ट उत्तर बघा, याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नोवाक जोकोविच. ओके, 2024चा आहे हा नोवाक जोकोविच. आणि लिओनल मेसीला 2023चा मिळालेला होता, विराट कोहलीला मिळालेला नाही. आणि एंटना बोमा ती जी आहे महिला आहे, हिला मिळालेला आहे. ओके, महिला स्पोर्ट्समन ऑफ द इयर, स्पोर्ट्समन नाही, ओके, स्पोर्ट्स वुमन असेल. ओके, महिला क्रीडापटू असं लिहितो, कशाला उगाच. ओके, महिला क्रीडापटू 2024. ओके, हे आहे. आणि हे 2024 आहे नोवाक जोकोविच. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे प्रश्न. लिओनल मेसी 2023 होता. आता 81वा प्रश्न,
अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण? महिला आधारित प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नईमा खातून गुलरेज. ओके, या बघा पहिल्या महिला आहेत, पहिल्या महिला कुलगुरू आहेत. कुठल्या बघा? अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या. ओके, बिल्किस मीर कोण आहे? बिल्किस मीर आहेत ऑलिम्पिकशी रिलेटेड आहेत. बिल्किस मीर ऑलिम्पिकमधील बघा, ऑलिम्पिक मधील पहिल्या भारतीय महिला ज्युरी. ओके, ऑलिम्पिक मधील भारतीय पहिल्या महिला ज्युरी बिल्किस मीर आहे. यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर याना मीर कोण आहेत? तर याना मीर म्हणजे जे आहे आय एम नॉट मलाला, आय एम नॉट मलाला अशा प्रकारचे स्टेटमेंट यांनी UN मध्ये दिलेलं होतं. आणि त्यानंतर या बघा नावरूपास आलेल्या होत्या. या मेन बघा काश्मीरच्या आहेत. ओके, तर भारताची बाजू यांनी मांडलेली होती. जेव्हा काश्मीरी लोकांवर अन्याय होतो अशा प्रकारे जेव्हा UN मध्ये पाकिस्तानतर्फे आरोप लावण्यात येत होते, तेव्हा यांनी आय एम नॉट मलाला आणि मी खूप सेफ आहे आणि भारतामध्ये मी सेफ आहे, मलालासारखी माझी स्थिती नाही, हे सांगण्याकरिता यांनी बघा भाषण दिलेलं होतं. तर ते खूप फेमस झालेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर नर्गिस मोहम्मदी, तर या बघा नोबेल पीस प्राइज, नोबेल जे आहे पीस प्राइज यांना मिळालेला आहे 2023. यावर प्रश्न आलेला होता राज्यसभेमध्ये. ओके, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 82, 2024 मध्ये होणार असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य म्हणून, हे बघा मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. ओके, बिल्किस मीर आताच सांगितलेलं आहे मी तुम्हाला. बिल्किस मीर याचे उत्तर राहणार आहे. आणि पॅरिस ऑलिम्पिक झालेलं आहे, पार पडलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक. पॅरिस ऑलिम्पिकवर आणखी समोर प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, तर प्रश्न तुम्हाला चेंज करून देणार. 2024 मध्ये पार पडलेल्या असं तुम्हाला जे आहे प्रश्न येणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट बघा, इथे आपण प्रश्न विचारलेला आहे की 2024 मध्ये होणार असलेल्या, म्हणजेच प्रश्न काढला तेव्हा जे आहे पॅरिस ऑलिम्पिक व्हायचा असेल, आता तो पार पडलेला आहे, तर पार पडलेला आहे तर त्यानुसार प्रश्न ते विचारणार आहेत. ठीक आहे. आता बघा 83, भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून खालीलपैकी कुणाची निवड करण्यात आलेली आहे? आर हरिकुमार, रामदास कटारी, दिनेश कुमार त्रिपाठी की वरीलपैकी नाही? ओके, याचे उत्तर काय राहणार आहे? याचे उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 दिनेश कुमार त्रिपाठी यांची निवड भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून झालेली आहे. ओके, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 84, स्टॉकहोम रिसर्च अहवालानुसार संरक्षणावरील खर्चाच्या बाबतीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? तर संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत 4थ्या स्थानावर आहे. ओके, तर बघा पहिल्या स्थानावर आहे US, सेकंडवर आहे चायना, थर्डवर आहे रशिया, फोर्थवर आहे इंडिया. आता मागच्या वर्षीपर्यंत इंडिया थर्डवर होता, परंतु रशिया अजून युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू असल्या कारणाने रशियाने आपला संरक्षण खर्च वाढवला आणि त्यामुळे रशिया 3rd नंबरवर गेलेला आहे, इंडिया 4थ्या नंबरवर आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85, पहिली महासागर दशक परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे? ओके, पहिली महासागर दशक परिषद 2024 पहिली आहे, पहिली असल्या कारणाने इम्पॉर्टंट आहे. तर बार्सिलोना स्पेन, दिल्ली भारत, मेलबर्न ऑस्ट्रेलिया की शांघाय चीन? याचे करेक्ट उत्तर आहे दिल्ली भारत. ओके, सॉरी बघा दिल्ली नाही आहे, बार्सिलोनामध्ये झालेली आहे. ओके, बार्सिलोनामध्ये ही परिषद पार पडली, पहिली आहे, पहिली असल्या कारणाने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने नुकतीच कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे? तर डी गुकेश, विश्वनाथन आनंद, अर्जुन एरिगसी की श्याम निखिल? याचे करेक्ट उत्तर आहे डी गुकेश. ओके, यांनी बघा वर्ल्ड चॅम्पियनशिप सुद्धा जिंकलेली आहे, तर त्याबाबत प्रश्न विचारणार नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप आता बघा त्यांनी जिंकलेली आहे, तोपर्यंत तुमचा पेपर सेट झालेला आहे, म्हणून त्याबाबत प्रश्न विचारणार नाही. परंतु हा फेमस व्यक्ती आहे भारतामध्ये डी गुकेश,
ओके, तर या व्यक्तीबाबत बघा प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे आणि त्यांनी कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे आणि पहिलाच भारतीय होता आणि त्यामुळे बघा पहिला इन द सेन्स सर्वात युवा भारतीय होता. ओके, सर्वात युवा भारतीय होता म्हणून डी गुकेशचं नाव तेव्हा खूप जास्त झालेलं होतं, नावरूपास आलेला होता, म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 87, भारताचे पहिले अवकाश यात्री होण्याचा मान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे? राकेश शर्मा, राकेश वर्मा, सुनीता विलियम्स की गोपी थोटाकुरा? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोपी थोटाकुरा. बघा प्रश्न नीट वाचा. अवकाश यात्री म्हणत आहे. ओके, स्पेस टुरिस्ट, पहिला स्पेस टुरिस्ट भारतीय गोपी थोटाकुरा. भारताचा पहिला ॲस्ट्रॉनॉट राकेश शर्मा. ओके, राकेश शर्मावर प्रश्न आता तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला गोपी थोटाकुरावर विचारू शकतात. आणि बघा स्पेस वॉक असेल किंवा अंतराळामध्ये पहिला रोवर चालवणे असेल चंद्रावर, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहे आणि अवकाश यात्रीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 88, क्यूएस विद्यापीठ क्रमवारीनुसार क्यूएस विद्यापीठ क्रमवारी 2024 नुसार भारतातील कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे? तर IIT मद्रास, JNU, IISc बेंगलुरू की IIM मुंबई? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 JNU जे आहे पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, क्यूएस विद्यापीठ क्रमवारीनुसार. 89वा प्रश्न म्हणजेच 89वा प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 बाबत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? अमिताभ बच्चन, आशा भोसले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब की शरद पवार? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमिताभ बच्चन यांना मिळालेला आहे. तिसरा पुरस्कार आहे हा. पहिला मिळालेला होता मोदी साहेबांना, सेकंड मिळालेला होता आशा भोसले ज्या आहेत यांना मिळालेला होता आणि थर्ड जो मिळालेला आहे अमिताभ बच्चन यांना मिळालेला आहे. ओके, 90वा प्रश्न, 1974ला घेण्यात पोखरण येथे घेण्यात आलेला. ओके घेण्यात नको इथे. 1974ला पोखरण येथे घेण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव काय? तर स्लीपिंग बुद्धा, स्माइलिंग बुद्धा, रनिंग बुद्धा की वॉकिंग बुद्धा? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्माइलिंग बुद्धा नाव आहे. 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, 50 वर्ष याला कंप्लीट जे आहे झालेले आहेत, म्हणून तुम्ही आणि आणखी बघा कोणती पंचवार्षिक योजना होती ते सुद्धा तुम्ही करून जा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 91, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला प्रदान करण्यात आलेला आहे? ओके, बुकर पुरस्काराबाबत नेहमी प्रश्न येत असतात आणि बघा 2 पुरस्कार आहेत असे. बुकर पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. ओके, आणि मॅन बुकर पुरस्कार आहे. ओके, तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. याचे करेक्ट उत्तर बघा, आता हे मी काही वाचून दाखवत नाही, खूप बघा मोठमोठे नावं आहेत ते. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जेनी एरपेनबेक आणि मायकल हॉफमॅन. कैरोस या कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, कैरोस कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे 2023. ह्या 2022 वाले आहेत आणि हे 2021 वाले आहेत. आणि ह्या प्रॉफिट सॉन्गवाला जो आहे हा आहे बुकर पुरस्कार आहे हा. ओके, नॉर्मल बुकर पुरस्कार असेल हा. बुकर पुरस्कार असेल बघा एकदा तुम्ही चेक करा. ओके, बुकर पुरस्कार 2022 असेल हा. मॅन बुकर असेल हा, एकदा तुम्ही चेक करा. तसं बघा यावर प्रश्न विचारणार नाही आता, पॉल लिंचवर येणार नाही, यावरच येईल. बघा पहिला जो ऑप्शन आहे ना जेनी एरपेनबेक आणि मायकल हॉफमॅन कैरोस कादंबरीसाठी, तर त्यावर तुम्हाला प्रश्न येईल. ठीक आहे. 92वा प्रश्न 90 सेकंड, खालीलपैकी कोणत्या सरकारी वाहिनीने देशात पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्ता वृत्तनिवेदकाचा वापर केलेला आहे? ओके, वृत्तनिवेदक म्हणजे न्यूज अँकर. डीडी न्यूज, डीडी किसान, डीडी नॅशनल की डीडी मराठी? याचे करेक्ट उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 2 डी किसान. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारी वाहिनीने म्हटलेलं आहे. ओके, सरकारी वाहिनी कोणती आहे तर डी किसान. जेवढे डी येते दूरदर्शन ते सर्व सरकारी असते. तर कोणत्या सरकारी वाहिनीने केलेला आहे न्यूज अँकरचा वापर AI डी किसानने. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 93. नुकताच, एक मिनिट थांबा. नुकताच एका नेपाळी नागरिकाने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर्वाधिक वेळा सर करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. त्या व्यक्तीचे नाव काय आहे? ओके, सत्यजित गुप्ता, कामया कार्तिकेयन, कामी रीटा की सुनेरा खेमका. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कामी रीटाने जे आहे सर्वाधिक वेळा पार केलेला आहे. किती वेळा बघा, 29 वेळा जे आहे माउंट एव्हरेस्ट जे आहे पार केलेला आहे. आणि कामया कार्तिकेयन मुंबईचे आहेत. ओके, आणि 16व्या वर्षी बघा एव्हरेस्ट सर केलेलं होतं. ओके, हे काही इम्पॉर्टंट नाही, फक्त कामी रीटा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94. बंगालच्या उपसागरात 2024 मध्ये रेमल चक्रीवादळ निर्माण झालेले होते. रेमल हे नाव कोणत्या देशाने सुचवलेले आहे? तर ओमान, बांगलादेश, भारत की म्यानमार. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओमान देशाने हे नाव सुचवलेले आहे. रेमलचा अर्थ होतो धुळीचे वादळ याचा अर्थ होतो. ओके, रेमलचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, तर त्यानंतर बघा 95. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये भारतातील चिदानंद नाईक दिग्दर्शित कोणत्या लघुपटाला ला सिने पुरस्कार मिळालेला आहे? ओके, याचे करेक्ट उत्तर सांगतो मी तुम्हाला डायरेक्टली. याचे करेक्ट उत्तर आहे सनफ्लावर्स. ओके, याला बघा ला सिने पुरस्कार मिळालेला आहे. ओके, 96वा प्रश्न. भारतीय वायुसेनेने आग्रा येथे आपत्कालीन परिस्थितीत वापरता येणारे पोर्टेबल हॉस्पिटल विमानातून एअरड्रॉप करून यशस्वी चाचणी केली. या पोर्टेबल हॉस्पिटलचे नाव काय? तर भीष्म, अर्जुन, युधिष्ठिर की अभिमन्यू. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भीष्म. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 97वा प्रश्न. 20 मे 2024 रोजी डॉक्टर सईद इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? इराक, इराण, इस्रायल की इजिप्त. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इराणचे ते राष्ट्रपती होते. ओके, यांचे विमान कोसळलेले होते आणि त्यामध्ये यांची डेथ झालेली होती. खूप मोठी न्यूज बनलेली होती. इस्रायलवर बघा आरोप सुद्धा ठेवण्यात आलेले होते. 98वा प्रश्न बघा. युक्रेन देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI प्रवक्ता सादर केलेली आहे. या AI प्रवक्ताचे नाव काय आहे? ओके, AI मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. AI प्रवक्ता, AI न्यूज अँकर याकडे तुमचं बघा थोडं लक्ष असायला पाहिजे. ओके, बघा रोझाली, एलिझाबेथ, विक्टोरिया की सोफिया. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विक्टोरिया त्या AIचं जे आहे नाव आहे. ओके, कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने? तर युक्रेन देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने. ठीक आहे. 99वा प्रश्न बघा. भारतातील पहिली स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इथे सुद्धा बघा पुन्हा AI वर प्रश्न आलेला आहे. भारतातील पहिली स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटचे मे 2024 मध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. त्याचे नाव काय आहे? तर बुद्धा, महावीर, गुरु की हनुमान. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हनुमान. ओके, जनरेटिव्ह हे बघा जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे बघा जसं बघा ChatGPT आहे किंवा गुगल जेमिनाय आहे. ओके, हे जे आहेत यांना बघा जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हटले जाते. ओके, तर त्याच प्रकारचे भारताने लॉन्च केलेलं आहे, त्याचे नाव आहे हनुमान. ओके, 100वा प्रश्न बघा. सुलतान अजलन शाह हॉकी स्पर्धा 2024 खालीलपैकी कोणत्या संघाने विजेतेपद पटकावलेले आहे? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जपानने याचे जे आहे विजेतेपद पटकावलेले आहे. भारताने यामध्ये भाग घेतलेला नाही कारण ऑलिम्पिकसाठी प्रॅक्टिस करायची होती, तर त्यांनी यामध्ये भाग घेतलेला नव्हता. ठीक आहे. 101 बघा. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 100 पेक्षा जास्त प्रश्न आहेत.
ओके, ॲडव्हर्टाइजमेंट लेट आल्या कारणाने काही महिने त्यामध्ये ॲड झालेले आहेत, तर त्या महिन्यांतील सुद्धा आपण घेतलेलं आहे. भारतीय फुटबॉल खालीलपैकी कोणत्या भारतीय फुटबॉलपटूने भारतासाठी सर्वाधिक गोल केलेले आहे? तर सुनील छेत्री, अनिरुद्ध थापा, गुरप्रीत सिंग संधू की आशिक गुरुनियान? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुनील छेत्री. इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण रिटायरमेंट घेतलेली आहे, रिटायर्ड झालेले आहेत, सर्वात जास्त गोल केलेले आहेत, लिजेंडरी फुटबॉलर आहेत भारतातील. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा 102. 8 मे 2024 रोजी मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टर, खूप मोठं नाव आहे, मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टर मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय साहित्याचा समावेश करण्यात आलेला नाही? ओके, आलेला नाही विचारून राहिलेले आहे. ओके, तर रामचरितमानस, पंचतंत्र, सहृदय लोकलोकन की बुद्धचरिता? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बुद्धचरिता. बुद्धचरितेचे त्यामध्ये यांनी जे आहे समावेश करण्यात आलेला नाही. रामचरितमानस केलेला आहे समावेश, पंचतंत्र आहे आणि सहृदय लोकलोकन सुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, भारताने 13 मे 2024 रोजी चाबाहार बंदर 10 वर्षे संचालनासाठी करार केलेला आहे. चाबाहार बंदर कोणत्या देशामध्ये स्थित आहे? याचे बघा ऑप्शन इराक, फिलिपिन्स, इराण की मालदीव? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इराणमध्ये चाबाहार बंदर आहे. भारत आणि इराण मिळून चाबाहार बंदर जे आहे विकास करून राहिलेले आहे. ठीक आहे. कितवा प्रश्न होता? 103. 104. युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत म्हणून खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली आहे? करीना कपूर, करिश्मा कपूर, सोनाली कुलकर्णी की माधुरी दीक्षित? ठीक आहे. याचे करेक्ट उत्तर आहे करीना कपूर. ठीक आहे, यांची निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रीय राजदूत म्हणून युनिसेफचे. ओके, आता बघा 105. भारतातील पहिली हायब्रिड क्रिकेट खेळपट्टी खालीलपैकी कोणत्या क्रिकेट मैदानावर बनवण्यात आलेली आहे? VCA क्रिकेट स्टेडियम नागपूर, वानखेडे क्रिकेट स्टेडियम मुंबई, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद की APCA क्रिकेट स्टेडियम धर्मशाळा? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 APCA क्रिकेट स्टेडियम धर्मशाळामध्ये पहिली हायब्रिड क्रिकेटपट्टी बनवण्यात आलेली आहे. ओके, 106वा प्रश्न बघा, थॉमस कप 2024 खालीलपैकी कोणत्या देशाने पटकावलेला आहे? भारत, चीन, इंडोनेशिया की कोरिया? चारपैकी कोणत्या देशाने थॉमस कप पटकावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीनने थॉमस कप पटकावलेला आहे. ठीक आहे. आता थॉमस कप कोणत्या खेळासाठी होतो ते तुम्ही मला जे आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, कोणत्या स्पोर्टसाठी थॉमस कप हा होत असतो हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. 107वा प्रश्न लवकर घेऊ थोडं आपण. द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणत्या क्रिकेटपटूने लिहिलेले आहे? VVS लक्ष्मण, शेन वॉटसन, जेम्स अँडरसन की महेंद्रसिंग धोनी? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉटसनने लिहिलेले आहे. खूप छान पुस्तक आहे, तुम्ही रीड करू शकता. यामध्ये फक्त क्रिकेटचं सांगितलेलं नाही किंवा जे आहे आत्मचरित्र लिहितात ना तसं नाही आहे, ते खूप जास्त बघा मोटिवेशनल इन्स्पिरेशनल सुद्धा हे पुस्तक आहे. ओके, तुम्ही सुद्धा रीड करू शकता. 108वा प्रश्न बघा, जंगलामध्ये उन्हाळ्यातील वणव्यामुळे उन्हाळ्याच्या काळातील वणव्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आग शोधक यंत्रणा खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पात लावण्यात येणार आहे? ठीक आहे. तर पेच व्याघ्र प्रकल्प, नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प, जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प की नामदफा व्याघ्र प्रकल्प? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पेच व्याघ्र प्रकल्पामध्ये. हे बघा जे आहे आग शोधक यंत्रणा, जे उन्हाळ्यामध्ये वणवा लागत असतो ना, ज्यामध्ये जंगल पेटत असते आणि जंगल पेटल्यानंतर जे वन्यजीव असतात त्यांना सुद्धा बघा जीवितहानी होत असते. आता तुम्ही बघून राहिलेले आहेत लॉस एंजेलिसमध्ये काय झालेलं आहे. लॉस एंजेलिसमध्ये जीवितहानी झालेली आहे प्राण्यांची. जे लोक आहेत तिथे जे नागरिक राहतात त्या नागरिकांचे घरं जळून गेलेले आहेत, गावाचे गावं तिथे बघा जळून गेलेले आहेत आणि जंगलामध्ये लागलेला वणवा आटोक्यात सुद्धा सहजासहजी येत नाही. अमेरिकेसारख्या जे सर्वात जास्त टेक्नॉलॉजिकली सुपर पॉवर आहेत ते त्यांना सुद्धा बघा तो वणवा आटोक्यात आणता आलेला नाही. तर आधीच जर आग शोधक यंत्रणा लावून टाकली आणि जर आग आधीच माहिती पडली तर तो वणवा इझिली बघा तुम्ही जे आहे
कंट्रोलमध्ये करू शकता किंवा जे वन्य प्राणी आहेत त्यांचासुद्धा बघा बचाव केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 109. खालीलपैकी कोणत्या देशाने 2028 पर्यंत पाण्यावर तरंगणारे शहर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, चायना की जपान? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण कोरियाने ठेवलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा 110. 1 एप्रिल 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला कितवा वर्धापन दिन साजरा केला? 70वा, 80, 90 की 100? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 90वा वर्धापन दिन स्थापना केला. रिझर्व्ह बँकेची जी स्थापना आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ओके, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 1934 मध्ये झाली की 1935 मध्ये झाली ते तुम्ही सांगा, कारण याबाबत ते प्रश्न विचारण्यात आलेला होता एका याच्यामध्ये परीक्षेमध्ये. 3-4 महिन्या पहिले ती परीक्षा झाली आणि त्यामध्ये पोरं बघा चुकवून ठेवलेलं आहे पोरांनी की स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. ठीक आहे, कारण कायदा सुद्धा आहे आणि स्थापना आहे, तर त्यामध्ये मुलं कन्फ्यूज झाले. तर याबाबत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे, कारण बघा 90वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. 111वा प्रश्न. जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? जगातील पहिली असल्या कारणाने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि अणुऊर्जेशी आधारित आहे, त्यामुळे आणखी जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बघा ब्रुसेल्स बेल्जियम, दिल्ली भारत, न्यूयॉर्क अमेरिका की नागासाकी जापान? ओके, याचे करेक्ट उत्तर काय राहणार आहे? याचे करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 ब्रुसेल्स बेल्जियममध्ये ही जी आहे परिषद पार पडलेली आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, कितवा प्रश्न आहे हा? 112वा. गुजरातमधील भाजपचे उमेदवार मुकेश कुमार दलाल 18व्या लोकसभेवर बिनविरोध निवडून गेलेले आहेत. ते कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीमध्ये उभे होते? तर अमरेली, सुरत, आनंद की भावनगर? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुरत मतदारसंघातून ते उभे होते. बिनविरोध जे आहे लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 113. जगातील कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने पहिली AI प्रवक्ता सादर केलेली आहे? या आधी सुद्धा हा प्रश्न आलेला होता, नाव सांगितलं होतं मी तुम्हाला. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 युक्रेन. युक्रेन नाव मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे. 114वा प्रश्न बघा. 18व्या लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेत निवडून गेलेल्या महिला खासदारांची संख्या किती? नेहमीच बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की महिला खासदारांची संख्या किती आहे. ओके, तर बघा 70 आहे, 72 आहे, 74 की 76? याचे उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 74 जे आहे याचे करेक्ट उत्तर राहणार आहे. आणि टोटल महिला गेलेल्या आहेत 74, त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या आहेत 7 महिला गेलेल्या आहेत, जे आहेत महाराष्ट्रातून गेलेल्या आहेत. आणि टक्केवारी आहे 13.64%, 13.63% जी आहे महिलांची टक्केवारी आहे लोकसभेमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघा 115वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची महाराष्ट्रातील पहिल्या महिला प्रधान मुख्य वनसंरक्षक ओके पहिल्या महिला प्रधान मुख्य वनसंरक्षक ओके म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सुमिता विश्वास, रश्मी शुक्ला, सुजाता सौनिक वरीलपैकी नाही. तर याचे करेक्ट उत्तर आहे सुमिता विश्वास. सुमिता नसेल बघा, शोमिता असेल. ओके, शोमिता विश्वास असेल. ओके, तर यांची पहिल्या महिला प्रधान मुख्य वनरक्षक ओके म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या. रश्मी शुक्ला कोण आहेत? तर पहिल्या फर्स्ट महिला पोलीस महासंचालक ओके आताही आहेत. ओके, आताही आहेत. त्यानंतर सुजाता सौनिक कोण आहेत? तर पहिल्या महिला ओके मुख्य सचिव आहेत. तर तीनही महिला इम्पॉर्टंट आहे, तीनही महिला करून टाका. ओके, पुन्हावरी प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर 116वा प्रश्न. सध्या चर्चेत असलेले सेंट मार्टिन बेट हे खालीलपैकी कोणत्या देशाचा भूभाग आहेत? तर भारत, इंडोनेशिया, युक्रेन की बांगलादेश? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश. बांगलादेशचे आहे हे सेंट मार्टिन. आता बांगलादेशमध्ये जे तख्तापलट झालेला आहे, त्यांच्या ज्या
प्रधानमंत्री होत्या शेख हसीना, त्यांना भारतामध्ये पळ काढून यावं लागलं, तर तेव्हा त्यांनी हा स्टेटमेंट दिलेला होता की मी अमेरिकेला जे सेंट मार्टिन बेट दान केलेले असते, तिथे जर त्यांनी ते हवाई तळ त्यांना उभारायचे होते, ते जर मी त्यांना उभारू दिले असते तर माझं पंतप्रधानपद गेलेलं नसतं. अशा प्रकारचं मोठं स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं. तर त्यावरून हे सेंट मार्टिन बेट नाव रूपास आलेले आहे, समोर आलेले आहे. ओके, 117वा प्रश्न बघा. मुख्यमंत्री योजना दूत यासाठी कोणत्या वयोगटातील उमेदवार पात्र आहेत? तर याचे करेक्ट उत्तर सांगून देतो मी. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 18 ते 35 वर्षातील उमेदवार मुख्यमंत्री योजना दूतसाठी पात्र आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 118. पहिला राष्ट्रीय अवकाश दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे? 8 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 21 ऑगस्ट की 23 ऑगस्ट? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 24 ऑगस्टला पहिला जे आहे 23 ऑगस्टला पहिला राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, पूर्ण प्रश्न आलेला नाही. कितवा प्रश्न? 119वा. 119वा प्रश्न पूर्ण आलेला नाही. ओके, तर केंद्र शासनाने सुरू केलेला पहिला विज्ञान रत्न पुरस्कार यांनी विचारलेला आहे. विज्ञान रत्न मी तुम्हाला उत्तर सांगून देतो. याचे उत्तर आहे गोविंदराज पद्मनाभन. ओके, प्रश्न इनकम्प्लीट आलेला आहे परंतु उत्तर यामध्ये आलेलं आहे. ओके, गोविंदराज पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके, पहिला असल्या कारणाने इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा, पाठच करून टाका गोविंदराज पद्मनाभन. 120वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते गाव महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेले आहे? धसई, उबादांडा, मांगर की मण्याची वाडी? याचे करेक्ट उत्तर बघा. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, माण्याची वाडी जे आहे पहिले सौरग्राम ठरलेले आहे. ठीक आहे. आता हे जे आहे गाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जिल्हा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. आणि मी जे म्हणत आहो की तुम्ही सर्च करा गुगलवर, तर तुम्ही थोडंसं बघा सर्च करायला पाहिजे, आणखी जास्त ते तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसून जाते. ठीक आहे. आता धसई काय आहे? धसई काय आहे तर पहिले कॅशलेस गाव महाराष्ट्रातील. उबादांडा काय आहे? ओके, उबादांडा काय आहे? कवितांचे गाव. आणि मांगर तुम्हाला माहीतच असेल, मधाचे गाव आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, सर्वचे सर्व इम्पॉर्टंट आहे. 121वा प्रश्न. दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या दिल्लीच्या कितव्या क्रमांकाच्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तिसऱ्या क्रमांकाचे ठरलेले आहे. ओके, पहिल्या क्रमांकाचे तुम्हाला माहिती असेल कोण आहे? सुषमा स्वराज. सेकंड नंबरच्या बघा, तुम्हाला माहिती आहे काँग्रेसच्या. ओके, शीला दीक्षित. आणि तिसऱ्या ज्या आहेत त्या या आहेत आतिशी मार्लेना. ठीक आहे. 122वा प्रश्न. खालीलपैकी कोणता दिवस लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? 17 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 7 ऑगस्ट की 21 ऑगस्ट? ओके, याचे करेक्ट उत्तर आहे बघा. याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 17 ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण योजना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पहिले जे लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली होती तो दिवस होता 17 ऑगस्ट. ओके, म्हणून 17 ऑगस्ट जे आहे ठेवण्यात आलेला आहे. कितवा प्रश्न आहे हा? 123वा प्रश्न बघा. चौथे क्वाड शिखर संमेलन 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलेले आहे? दिल्ली भारत, डेलावेअर अमेरिका, हिरोशिमा जापान की मेलबर्न ऑस्ट्रेलिया? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अमेरिका. इम्पॉर्टंट आहे कारण भारतामध्ये होणार होतं, परंतु जो बायडनने बघा रिक्वेस्ट केली की यावर्षी बघा आम्हाला द्या, म्हणजे अमेरिकेला द्या, मग अमेरिकेमध्ये ते पार पडलं, म्हणून इम्पॉर्टंट आहे. ओके, कितवा प्रश्न होता? 123वा. आता 124वा प्रश्न. भारताच्या खालीलपैकी कोणत्या बेटाचे नामांतर श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे? पोर्ट ब्लेअर, बंबन बेट, मिनिकॉय बेट की बॅरन बेट? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पोर्ट ब्लेअर. ओके, 125वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतात पहिल्यांदाच पेपरलेस मतदान पार पडलेले आहे?
MP, महाराष्ट्र, गुजरात की सिक्कीम? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदाच पेपरलेस मतदान पार पडलेलं आहे. कोणतं तरी गाव आहे बघा, कोणतं तरी गाव आहे तिथे ते पार पडलेलं आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 126. महाराष्ट्रातील पहिली महिलांकरिता MIDC खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? तर पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर की नागपूर? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूरमध्ये हिंगणा येथे ही MIDC उभारण्यात येणार आहे. आता महिलांकरिता MIDC म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की महिलांना तिथे जॉब मिळेल. महिलांकरिता म्हणजे महिला उद्योजकांकरिता. ओके, महिला उद्योजक काम सगळेच करणार आहे तिथे, कारण पुरुष राहणार नाही तर मग बघा प्रॉब्लेम होऊन जाईल. कारण मॅक्झिमम जे कारखान्यामध्ये जे काम करतात ते मॅक्झिमम पुरुषच असतात आणि आपल्या इकडे MIDC मध्ये मॅक्झिमम कारखाने असतात आणि त्यामध्ये अंगमेहनतीचे काम तिथे खूप जास्त असतात. तर पुरुष आणि महिला दोघेही काम करू शकतात, परंतु उद्योजक महिला पाहिजे. ओके, महिला उद्योजकांसाठी ते राहणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 127. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावणारा स्वप्नील कुसळे हा कोणत्या खेळाशी निगडीत आहे? भालाफेक, बॅडमिंटन, शूटिंग की टेबल टेनिस? याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शूटिंगशी रिलेटेड आहे. ओके. 128वा प्रश्न. 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक कितव्या क्रमांकाची निवडणूक होती? तर याचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 18व्या क्रमांकाची निवडणूक होती. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न संपलेले आहेत. ओके, प्रश्न संपलेले. इथे मी थोडं जास्त सांगून देतो थोडं. हे बघा 127वा जो प्रश्न आहे ना, इथे शूटिंग आहे. इथे लक्षात ठेवा 50 मीटर रायफल लक्षात ठेवा. ओके, नाहीतर उगाच बघा प्रश्न यावर सुद्धा येऊ शकतो. हे कोणता खेळ होता? तर 50 मीटर रायफल आहे. ओके, आणि कांस्य पदक आहे. ओके, आणि जी बघा मनू भाकर आहे ना, इथे लिहितो मनू भाकर जे आहे ते आहे 10 मीटर पिस्टल आहे ते. ओके, रायफल नाही आहे, 10 मीटर पिस्टल आहे ते. आणि 10 मीटर पिस्टल सिंगलमध्ये मिळालेला आहे तिला एक कांस्य पदक आणि एक डबलमध्ये. ओके, मिक्स डबलमध्ये एक मिळालेला आहे तिला कांस्य पदक आणि हे सिंगलमध्ये मिळालेलं आहे. थोडी एक्स्ट्रा थोडीशी मी तुम्हाला देऊन दिली, कारण बघा ते रायफल आणि पिस्टल जे खेळ आहेत 50 मीटर रायफल सिंगल आणि 10 मीटर पिस्टल, यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न संपलेले आहेत. तर 128 प्रश्न आपण आज घेतले. क्रमांक टाकताना नंबरिंग करताना जर चूक झाली असेल तर बघा त्याचे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, प्रश्नाची उत्तरे सांगताना जर माझ्या हातून काही चूक झाली असेल तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, PDF तुम्हाला मिळून जाणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. बघा आताच मिळणार नाही कारण बघा लेक्चर कोणी करत नाही. आणि राज्यसेवा PDF, राज्यसेवा टॉप 100 करंट अफेअर PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड करून टाका. मी तुम्हाला आजच देऊन देतो संध्याकाळी याची PDF. ही PDF डाउनलोड करून टाका. यामधून भरपूर प्रश्न आलेले होते राज्यसेवा परीक्षेमध्ये, तर ही सुद्धा डाउनलोड करून टाका आणि ही सुद्धा तुम्ही रीड करा. यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. असे कितीतरी टॉपिक्स आहेत जे मी इथे घेतलेले नाही, ते इथे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला बघा जास्त टॉपिक्स मिळतील तर आणि जास्त इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे. तर मला असं वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बघा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. कितीतरी विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला बघा मॅथ लेक्चर पाहिजे असेल, काही विद्यार्थी म्हणत होते की मॅथ लेक्चर टाका, म्हणजे जेवढी PYQ आहेत 2018 पासून ते 2023 पर्यंत जेवढी PYQ आहेत मॅथमॅटिक्स, जो की मॅथ रिझनिंग बोलत नाही आहो, फक्त गणित बोलत आहो, रिझनिंग नाही. मॅथ जास्त लोक घेत नाही, फक्त रिझनिंग घेत असतात. तर मॅथमॅटिक्सवर PYQचे लेक्चर आणा असे म्हणत होते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, 1-2 दिवसामध्ये ते सुद्धा रेडी करून मी टाकून देईल आणि त्याच्यासुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, तर आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.